दिसतंय का सर? केलं हो हो दिसत. आता इथे हे डायमेन्शन जर का बघितलं तर 40चं दिलेलं आहे, 40ची रेडियस आहे. त्यानंतर मग लेफ्ट साइडला इथे 16ची रेडियस दिलेली आहे. ओके, या सर्कलची रेडियस 16 आहे. म्हणजे ह्या सेंटर पॉइंट, ह्या 16चा रेडियसचा सेंटर पॉइंट आणि या सर्कलचं सेंटर पॉइंट एकच आहे. ओके, तर आपण काय करणार आहोत, इथून इथपर्यंत 16चं डिस्टन्स पकडणार. ओके, त्याच्यात मार्कर आहे का? मार्कर नाही. आता ह्या पॉइंट पासून इकडे पुढे 16 येईल. ओके, आणि सेम इकडच्या साईडला हे 16 येऊन जाईल. ओके, 40 + 16 + 16 असं 72चं डिस्टन्स होईल या साईडला. इकडून असं एवढं 72 झालं. त्यानंतर मग आता इकडच्या साईडने जर का बघितलं तर हे 32चा डिस्टन्स दिलेला आहे. ओके, 32 + 7 39 झाले. ओके, प्लस हे 16चं डिस्टन्स, म्हणजे ह्या सेंटर पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत 16चं डिस्टन्स आहे. ओके, म्हणजे 39 + 16. ओके, तर हे 55चं डिस्टन्स होईल. म्हणजे अशी लेंथ आहे 55ची. ही लेंथ 72ची झाली. ओके, ही इकडची लेंथ झाली 55ची. आणि आता वर्टिकल आपण हाईट कॅल्क्युलेट करू. 55 कसं झालं सर? 32 + 16 केलं का? इथे हे 32 दिलेलं आहे. ओके, ह्या पॉइंट पासून इथपर्यंत 32 आहे. ओके, 32 प्लस हे 7 आहे, 39 झालं. ओके, 39 प्लस या पॉइंट पासून इथपर्यंत. ओके, हे 16चं दिलेलं आहे. 39 + 16 55 होतात. ओके, तर हे झालं 55चं डिस्टन्स. ओके, आता आपण हाईट कॅल्क्युलेट करू. ओके, आता हे जे 32 दिलेलं आहे, ओके, ते 32 आहे या पॉइंट पासून. त्यानंतर मग हा जो वरचा सर्कल दिलेला आहे त्याची रेडियस दिलेली आहे 12ची. ओके, म्हणजे 12 + 32 + 50 + 7. ओके, तर अशी टोटल हाईट होणार आहे. कळलं? ठीक आहे, तर आधी आपण काय करू, खालचा हा जो बॉक्स असेल तो बनवून घेऊ. ओके, तर बॉक्सचे डायमेन्शन किती होते? 72 × 55चा बॉक्स होता आणि त्याची हाईट आहे 7ची. ठीक आहे, टॉप मध्ये आहे. सगळ्यात पहिले सेटिंग्स करून घ्यायच्या. DS एंटर, स्नॅप अँड ग्रिड मध्ये आयसोमेट्रिक स्नॅप आणि ओके करायचं. सर ते ड्राफ्ट सेटिंग्स मध्ये कुठे जायचं आयसोमेट्रिक करायला? DS एंटर केल्यानंतर स्नॅप अँड ग्रिड मध्ये आयसोमेट्रिक स्नॅप. DS एंटर केलं, वरती स्नॅप अँड ग्रिडचं ऑप्शन आहे. त्यानंतर मी हा आयसोमेट्रिक स्नॅप आहे, ओके करायचं. आधी बघून घे, नंतर मग ड्रॉ कर. आता याला एंटर केलं, त्याच्यानंतर मग पहिला आधी ऑर्थो ऑन करून घ्यायचा. ओके, 72 एंटर केलं. आता इथे छोटी लाईन येऊन जाईल. ओके, तर इथे हा टॉपचा ऑप्शन आहे, टॉप वरती क्लिक करायचं म्हणजे फिट टू स्क्रीन झालेलं आहे. ओके, वर्टिकल हाईट होती 7, एंटर केलं. ओके, परत इकडे 72 एंटर आणि इकडे खाली 7 एंटर केलं. ओके, ही डायग्राम आहे. आता या पॉइंट पासून इकडे आपण किती बघितलं होतं? 32 + 7
प्लस हे 16 चं ओके 55 चा डिस्टन्स हा. एल एंटर केला या पॉइंट पासून F5 दाबायचं 55 एंटर परत F5 दाबला 7 एंटर आणि इकडे 55 एंटर ओके एल एंटर या पॉइंट पासून 55 एंटर F5 दाबायचा आणि इकडे 72 एंटर केला तर हा आधी असा बॉक्स बनवून घेतला ठीक आहे त्याच्यानंतर मग आता इथे ही रेडियस काढून घेऊ रेडियस दिलेली आहे 16 ची तर आता इथे सेंटर पॉइंट आपल्याला लागणार आहे एल एंटर केल्यानंतर या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल 16 ने गेलो त्यानंतर मग इकडे 16 ने जायचं ओके आता इथे EL एंटर आय एंटर ओके शॉर्टकट लिहिलेला आहे इलिप्सचा EL एंटर इलिप्स आय एंटर आयसोसर्कल ओके हा सेंटर पॉइंट द्यायचा आणि 16 ची रेडियस द्यायची ओके 15 झाली सॉरी EL एंटर आय एंटर सेंटर पॉइंट दिला आणि 16 ची रेडियस दिली ओके आता हा सर्कल आपल्याला कॉपी करायचा आहे कॉपी पण करू शकतो कॉपीचा शॉर्टकट लिहा CO एंटर कॉपी हा बेस पॉइंट घ्यायचा आणि इकडच्या साईडला आपण कॉपी करणार कॉपीचं डिस्टन्स आहे 40 चं 40 एंटर केलं इथे हे 40 चं डिस्टन्स दिलेलं आहे ओके त्यानंतर मग एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करून घेऊ TR एंटर ट्रिम साठी हे ट्रिम केला हे ट्रिम केला ओके हे ट्रिम केला किंवा नंतर पण ट्रिम करू शकता हेच दोन्ही सर्कल आपण काय करू खालच्या डायरेक्शन मध्ये कॉपी करून घेऊ CO एंटर कॉपी साठी हा बेस पॉइंट घ्यायचा माउस नेहमी एक्स्ट्रा घ्यायचा आणि F5 ला पण प्लेन चेंज करून खालच्या डायरेक्शन मध्ये 7 चं डिस्टन्स दिलं 7 एंटर केलं कळलं कसं केलं हे सर एक सेकंड परत F5 दाबायचं प्लेन चेंज करण्यासाठी अच्छा कॉपी केलं तुम्ही आणि प्लेन चेंज करून खाली लावलं हा तर इथं बघ ओके दोन्ही सिलेक्ट केले CO एंटर बेस पॉइंट घ्यायचा ओके आता हे इकडे हॉरिझॉन्टली कॉपी होते F5 दाबला प्लेन चेंज केलं ओके आणि 7 चं डिस्टन्स आहे 7 एंटर केलं कॉपी करण्यासाठी ओके TR एंटर ट्रिम साठी हा पोर्शन ट्रिम केला मी ओके त्यानंतर मग हे ट्रिम केलं हे ट्रिम करायचं हे ट्रिम करायचं आता इथे लाईन ट्रिम झाली कंट्रोल Z करू ठीक आहे आता हे ट्रिम केल्यानंतर इथे क्वाड्रंट लाईन असते ओके प्रत्येक जेव्हा तुम्ही सिलेंडर बनवा एक क्वाड्रंट लाईन असणार आहे क्वाड्रंट लाईन साठी इथे एल एंटर केल्यानंतर इथे माउस असं झूम इन करायचं ओके हा मिड पॉइंट आलेला आहे हा इथे मिड पॉइंट आणि क्वाड्रंट पॉइंट हे जवळजवळच आहेत ओके सो नीट घ्यायचं क्वाड्रंट पॉइंट घेतला आणि त्यानंतर मग ही नेहमी लाईन एक्स्ट्रा ड्रॉ करायची ओके आणि TR एंटर करायचा ट्रिम साठी हा पोर्शन ट्रिम केला इथे नेहमी लक्षात ठेवायचा हा सर्कल जरासा राहणार आहे तो आपल्याला ट्रिम करायला ओके कधी जेव्हा आपण सर्कल कॉपी करू सिलेंडर बनवू तेव्हा असा सर्कल राहणारच आहे ओके त्यानंतर मग परत EL एंटर आय एंटर हा सेंटर पॉइंट घेतला F5 दाबून प्लेन चेंज करायचा रेडियस आता त्यांनी डायमीटर दिलेला आहे 12 चा इथे किती आहे 12 तर 6 ची रेडियस द्यायची 6 एंटर करू ओके हा सर्कल आपण कॉपी करू CO एंटर बेस पॉइंट घ्यायचा या डायरेक्शन मध्ये 40 एंटर ओके हे असं कॉपी केलं आता आपण हा सिलेंडर बनवू ओके आता सिलेंडरचा मला सेंटर पॉइंट सांगा तुम्ही कुठे असणार आहे खालून कितीच्या डिस्टन्स वरती सेंटर पॉइंट आहे वर्टिकल डिस्टन्स किती असेल
एकदम खालच्या फेस पासून म्हणजे ह्या पॉइंट पासून वरती किती असेल वर्टिकली 57 होती. ओके, त्याच्यामध्ये खाली 7 पण ऍड करायचा. हा त्याच्यानंतर मग हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असेल म्हणजे समजा हा आपण उभा फेस पकडला, वर्टिकल फेस आहे हा, ह्या फेस पासून आतमध्ये किती असणार आहे हॉरिझॉन्टल? हे 32 मे बी 32 + 7 असेल का? हा 32 16 आणि 7 माहिती की थोडं एवढं वाटतं. एक मिनिट, मी तुझ्या ह्याच्यात ओपन केलं का ते? हो सर, माझ्या ह्याच्यातच ओपन करू का? नाही नाही ते तुझंच आहे ना, ते कन्फ्युजन झालं बरं. हा नाही सॉरी माझं आहे. तू याच्यात बाजूला ओपन कर बरं. 11 असणार. हा त्याला बाजूला घे, राईट साईडला घे. एक सेकंड दोन विंडोज ठेवून दे त्या. हो एक सेकंड, आय डोंट नो हे कसं. एक सेकंड. राईट साईडला ठेवू का? हा राईट साईडला ठेवून दे. हे मिनिमाइज करणार तुला. बस बरोबर. हा दिसतंय ना आता? दिसतं. आता 32 + 7 मागून डिस्टन्स आहे. ओके, हो तर आपल्याला टोटल 55 ची लेंथ होती. राईट साइडने 55 ची लेंथ आहे. 11 राहणार. 11 नाही, 55 - 39 बरोबर. 55 ची लेंथ आहे, तर 16 चं डिस्टन्स राहील. बरोबर 16 चं डिस्टन्स आहे. आता हा बघा, या पॉइंटला मी इथे क्लिक केलं, F5 दाबायचं. आता वरचा पॉइंट घेतलेला आहे, वरचा पॉइंट असल्यामुळे डायरेक्ट आपण 50 चं डिस्टन्स टाकून देऊ. 50 एंटर केलं आणि हॉरिझॉन्टली आपण 16 चा सेंटर पॉइंट मार्क करून घेऊ. कळलं? परत आता इथे EL एंटर, I एंटर, सेंटर पॉइंट घ्यायचा आणि F5 दाबायचा. रेडियस कितीची येते सर्कलची? 24. आतला 24 चा डायमीटर आणि बाहेरचा 38 चा डायमीटर आहे. ओके, तर 19 ची रेडियस झाली. 90. आता लास्ट कमांड साठी एंटर दाबायचं किंवा स्पेस बार आणि त्या आयसो सर्कल सिलेक्ट करायचं किंवा I एंटर करायचं. सेंटर पॉइंट दिला आणि 12 ची रेडियस. ओके, आता आतला सर्कल आपण कॉपी नाही करणार, फक्त बाहेरच कॉपी करणार. CU एंटर, हा बेस पॉइंट घेतला, F5 दाबायचं प्लेन चेंज करण्यासाठी आणि डिस्टन्स आता इथे मी 32 एंटर केलं. त्यानंतर मग 32 + 7 39 वरती एंटर केलं. ठीक आहे, हे असं कॉपी केलं. आता इथे नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा पण सिलेंडर असणार आहे, सर्कल जेव्हा तुम्ही बनवा तिथे आपल्याला हा असा क्वाड्रंट पॉइंट भेटेल आणि इकडून इकडे लाईन ड्रॉ करायची, एंटर दाबायचं. परत इकडे एक क्वाड्रंट पॉइंट भेटेल, ते इथून इकडे लाईन ड्रॉ करायची.
PR एंटर ट्रिम ट्रिम केला ओके आतलं सर्कल ट्रिम केलं तरी चालेल नंतर एक्स्ट्रा पोर्शन जो असेल तो ट्रिम करू आता इथे मी L एंटर केलं हा जो पॉइंट आहे या पॉइंट वरती क्लिक करायचा आता इथे नीट बघा हा जो सर्कल आहे या सर्कल वरती माउस असं फिरवत जायचं इथे टँजेंटचं ऑप्शन दिसेल तिथे टँजेंट वरती मी क्लिक केलं कळलं ही लाईन आता कॉपी करू CO एंटर नेहमी एंड पॉइंट किंवा मिड पॉइंट वगैरे असेल ते बेस पॉइंट घ्यायचे हा बेस पॉइंट घेतला आणि या डायरेक्शन मध्ये 7 एंटर केलं कळलं आता L एंटर करून इथून आपण एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करून घेऊ ओके ही मागची लाईन आहे ही काही आपल्याला दिसणार नाहीये डिलीट करून टाकायची ओके आता हा आपला मिड पॉइंट आहे ओके आणि इथे जर का बघितलं तर ह्या सर्कलचा साधारण इथे हा मिड पॉइंट आहे ओके तर तो मिड पॉइंट आपण काय करणार या सेंटर पॉइंट पासून एक वर्टिकल लाईन ड्रॉ करायची ओके रॅन्डम लाईन ड्रॉ करायची जिथे इंटरसेक्ट होईल तो मिड पॉइंट असेल L एंटर केला या सेंटर पॉइंट पासून F5 दाबला एक वर्टिकल लाईन रॅन्डम ड्रॉ केली ओके एंटर दाबला लास्ट कमांड साठी एक हा स्पेस बार वरतीच ठेवून द्यायचा ओके स्पेस बार म्हणजे एंटर तुम्ही कन्सिडर करायचं इथे क्लिक करायचं या पॉइंटला ओके आता इथे कमांड चालूच आहे परत स्पेस बार दाबला कमांडच्या बाहेर आलं ओके या दोन्ही लाईन डिलीट करून टाकू याचं काम झालेलं आहे ही लाईन अशी मी ड्रॉ केली ठीक आहे याचं पण झालेलं आहे आता ही जी लाईन आहे ही लाईन आपण कॉपी करणार दोन्ही साईड CO एंटर हा बेस पॉइंट घ्यायचा आणि F5 दाबून या डायरेक्शन मध्ये टोटल 8 चा डिस्टन्स आहे 4 वरती कॉपी करायचं 4 एंटर सेम इकडच्या साईडला 4 एंटर ओके सेंटर पॉइंट पासून दोन्हीकडे लाईन ड्रॉ करायची ही लाईन आता इथे जर का झूम केलं तर इथे जरासा गॅप राहतो तर याला आपण एक्सटेंड करू शॉर्टकट लिहून घ्या EX एंटर एक्सटेंड EX एंटर एक्सटेंड आता लाईन सिलेक्ट करायच्या ऑटोमॅटिक एक्सटेंड मध्ये जुन्या व्हर्जन मध्ये फक्त तुम्हाला डबल एंटर करायला लागतं EX डबल एंटर आणि ट्रिम साठी पण PR डबल एंटर आणि 2016 व्हर्जन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये डबल एंटर करा कमांड काय बोलले सर एक्सटेंड साठी EX एंटर चालेल आता इथे आपण राहिलेल्या लाईन ड्रॉ करून घेऊ म्हणजे ही लाईन आणि वर्टिकल लाईन हे आपल्याला रॅन्डम भेटणार आहे फक्त आपला ऑर्थो ऑन असला ऑर्थोला हात नाही लावायचा इथे क्लिक केला एंटर दाबला ओके एंटर दाबल्यानंतर लास्ट कमांड बंद होईल परत एकदा एंटर दाबलं की लास्ट कमांड चालू होईल इथून F5 दाबला वरच्या साईडला इथे क्लिक करायचं कमांड चालूच आहे स्पेस बार दाबलं की कमांडच्या बाहेर येईल PR एंटर ट्रिम ट्रिम करायचा ट्रिम केला ट्रिम करायचा ओके हा पोर्शन पण ट्रिम करून घेऊ हा पोर्शन पण ट्रिम करून घेऊ काही चुकलंय का सर आपलं कारण की ड्रॉइंग मध्ये हाताने ड्रॉइंग केलेलं आहे ते अच्छा ओके हाताने केलंय का ड्रॉइंग ओके ओके आता इथे हा एवढा पोर्शन ड्रॉ केला मी ओके त्याच्यानंतर मग आता इथे हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे तो ट्रिम करून घेऊ इथे ट्रिम केला इथे हा पोर्शन ट्रिम करून घेऊ हा ट्रिम केला कंट्रोल Z ने अंडू होईल एंटर हा पोर्शन ट्रिम केला आता इथे झूम आउट करून ट्रिम करायचा ओके नाही तर तो सर्कल डिलीट होऊन जाईल
त्यानंतर मग हा पोर्शन ट्रिम केला, त्यानंतर मग इथे ट्रिम केलं आणि हे ट्रिम केलं. ठीक आहे. आता आपण वरचे जे सर्कल आहे ते ड्रॉ करू. ओके. आता या सेंटर पॉइंट पासून या सेंटर पॉइंट पर्यंत डायमेन्शन त्यांनी दिलेलं आहे 32 चं. ओके. आता हे नीट कॅल्क्युलेशन बघा कसं. हे जे डिस्टन्स आहे हे 7 दिलेलं आहे, हे 3 दिलेलं आहे आणि हे पण 7 दिलेलं आहे. ओके. 7 + 7 14, 14 + 3 असा 17 चा डिस्टन्स आहे. त्यानंतर मग आता आपण काय करू, या पॉइंट पासून वरती येऊ 32 नी. ठीक आहे. जे 32 चा डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 32 नी येऊ. त्यानंतर मग आतल्या साईडला आपल्याला जायचं. ओके. आता आतमध्ये त्यांनी किती जायचं ते दिलं नाहीये, तर आपण काय करू, हा जो पॉइंट आहे, ओके, हा पॉइंट आणि मागच्या साईडने हे दोन्हीकडे सिमेट्रिक डिस्टन्स सोडलेलं आहे असं कन्सिडर करू. ओके. वरतून आणि पुढून आणि मागच्या साईडने सेम डिस्टन्स असे कन्सिडर करू. तर ही रेडियस किती आहे, 12 ची रेडियस आहे, 24 चा डायमीटर आला. ओके. 32 + 7, ओके, 39 - 24 करायचं. तर 6 + 9 15 चा डिस्टन्स आला. ओके. 39 / 2 केलं तर चालेल. ओके. 39 / 2 केलं किती येत आहे, 15 च. नाही तसं नाही करायचं. इकडे आपल्याला हे डिस्टन्स आहे ना, सेंटरला, ह्याच्या सेंटरला नाही यायचं. आपल्याला काय करायचं, दोन्ही साईडला सेम असलं पाहिजे. आता इथे 32 + 7 39 झाले आणि हे 24 चं डिस्टन्स आहे. तर इकडून हे डिस्टन्स आलं 7.5 चं आणि इकडच्या साईडने 7.5 झालं. 7.5 + 12 19.5 येतो. तसं कसंही केलं तरी चालेल. ठीक आहे. 32 + 7 39 होतात, 39 च्या डायरेक्ट आपण हाफ करून देऊ. ओके. म्हणजे त्याचा सेंटरला सो पॉइंट येऊन जाईल. आता इथे मी एल एंटर करायचं, या सर्कलच्या सेंटरला जाऊ. या सेंटरला गेल्यानंतर वर्टिकल 32 एंटर केलं, आतल्या साईडला 19.5 एंटर केलं. ओके. 32 + 7 39, 39 / 2 15.5 आलेलं. ओके. EL एंटर, आय एंटर, हा सेंटर पॉइंट घ्यायचा आणि रेडियस कितीची आहे, 12 एंटर केलं. एल एंटर केलं. आता इथून ही मी लाईन रॅन्डम एक्स्ट्रा ड्रॉ करून देतो. सेम या पॉइंट पासून इकडे पुढे लाईन ड्रॉ केली, एंटर एंटर, या पॉइंट पासून खाली इकडे लाईन ड्रॉ केली, TR एंटर, ट्रिम, हा पोर्शन ट्रिम केला. ते मागचं पण ट्रिम केलं तरी चालेल. कन्फ्युजन केलेलं ठेवलं तर. आता आपण हा ड्रॉ केलेला कुठे, हा जो ट्रीच्या सेंटरला ड्रॉ केलेला आहे. ठीक. याचं काम झालेलं आहे, हे डिलीट करून टाकू. आता आपण पुढच्या साईडला कितीने कॉपी करणार त्याला, 7. हा आपण 3 च्या पण सेंटरला काढलेला आहे. ओके. म्हणजे 1.5 नी हा वाला पोर्शन येईल 7. ओके. आणि त्यानंतर मग 1.5 + 7 असे 8.5 वरती कॉपी करायचं. पहिला ते 1.5 वरती कॉपी करू, CO एंटर, त्यानंतर मग हा बेस पॉइंट घ्यायचा, F5 ला आपण प्लेन चेंज करायचा. पुढच्या साईडला 1.5 एंटर. ओके. त्याच्यानंतर मग परत पुढे 8.5 एंटर. ओके. 7 + 1.5. सेम मागच्या साईडला 1.5 एंटर आणि परत 8.5 एंटर. ओके. आता पहिला याचा हा मधला जो पोर्शन आहे जो आपण पहिला ड्रॉ केला होता तो डिलीट करून टाकू. ओके.
पहिला डिलीट करून घ्यायचं, नाही तर मग कन्फ्युजन होणार तुमचं. सर 1.5 चा कॉपी केल्यानंतर 7 चा करायला पाहिजे ना, परत 8.5 कसं? आता इथे कन्सिडर कर अच्छा बेस. ओके ओके ओके, नाही कळालं. ठीक आहे, आता इथे तरी एकदा बघ. आता हे समजा 40 चा डिस्टन्स दिलेलं आहे, ओके, आणि सेम अजून ह्या सर्कल पासून अजून एक पुढे समजा सर्कल आहे 40 वरती. ओके, 3 सर्कल आहेत, 1 2 आणि अजून एक पुढे 40 वरती आहे. तर आपण समजा हा सर्कल कॉपी करतोय 40 वरती, आणि परत पुढचा पण सर्कल कॉपी करायचा आहे 40 प्लस 40 असे 80 चा डिस्टन्स आहे पुढच्या सर्कलसाठी. हा जेव्हा आपण सर्कल कॉपी करणार ते. ओके, आता हे मी एवढं ड्रॉ केलं. त्याच्यानंतर मग पहिली इथे क्वाड्रंट लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथे क्वाड्रंट पॉईंट भेटेल, परपेंडिक्युलर वगैरे खूप सारे ऑप्शन राहतील ना. इथे क्वाड्रंट घ्यायचा आहे, टँजेंट वगैरे घ्यायचं नाहीये. PR एंटर केलं, हा पोर्शन ट्रिम केला. त्यानंतर मग इथे हा पोर्शन ट्रिम केला, हे आतलं पोर्शन ट्रिम केला. दोन आहेत ना, हा एक आहे, हा एक. सर कनेक्शन लॉस दाखवतो इकडे. आलं परत, ठीक आहे. ओके, आता इथे ट्रिम करून घेऊ. PR एंटर ट्रिम, हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम करायचा, हा पोर्शन, हा पोर्शन. नीट तुम्ही बघून ट्रिम करून घ्या. ओके, हा मागचा पोर्शन पण ट्रिम केला. आता आपण पुढचा जो सर्कल आहे तो मागच्या साईडला कॉपी करणार आहोत. ओके, कॉपीचा डिस्टन्स किती असेल इथून इथपर्यंत? मगाशी आपण किती कॅल्क्युलेट केलं होतं? 16 मायनस, सॉरी 16 नाही, आपला हाफ किती होता? 15.5 होता ना. 32 प्लस 7, ओके, 39 16 होतं. 19.5 चा सेंटर पॉइंट होता. ओके, 19.5 मायनस 12 करायचं. ओके, म्हणजे इथून इथपर्यंत हे 19.5 आहे. 19.5 मायनस 12, ओके, इथून इथपर्यंत 12 आहे, तर राहिले 7.5. ओके, तर हा जो सर्कल आहे हा आपण कॉपी करायचा मागच्या साईड. CO एंटर, हा बेस पॉइंट आला, F5 लावायचा. ओके, नेहमी एक्स्ट्रा घ्या आणि 7.5 वरती कॉपी केला. ओके, सेम एक्स्ट्रा पोर्शन ट्रिम करू. इथे खालचं सगळं ट्रिम होऊन जाईल आणि हा पोर्शन पण ट्रिम जाईल. हा डिलीट करून. आता जिथे इंटरसेक्शन आलेलं आहे तिथून लाईन राहणार आहे. ठीक आहे, PR एंटर ट्रिम, हा पोर्शन ट्रिम केला, हा पोर्शन ट्रिम करायचा. आता आपण इकडचं ड्रॉ करून घेऊ. या सेंटर पॉइंट पासून
दोन व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या बाजूबाजूला 1.5 वरती. पहिले आधी सेंटर लाईन काढून घेऊ. सिलेक्ट करायची लाईन CO एंटर कॉपी. हा बेस पॉइंट आला. या साईडला 1.5 एंटर आणि या साईडला 1.5 एंटर. ओके. त्यानंतर मग L एंटर करायचं. जिथे इंटरसेक्शन आलेलं आहे तिथून आतल्या साईडला ही लाईन बरोबर तुम्हाला इथे इंटरसेक्ट होताना दिसेल. ओके. तुमचं जर का डायमेन्शन चुकलं तर हे पॉइंट भेटणार नाही. TR एंटर. मध्ये गॅप आहे, इथून गॅप राहील, इथून राहील. हे ट्रिम केलं. बनलेली लाईन डायरेक्ट सिलेक्ट करून डिलीट करायची. ट्रिम नाही झालं बसायची. सध्या सेंटर लाईन वगैरे काय ड्रॉ नको करू. त्यानंतर मग आता इथे त्यांनी लाईन दाखवली नाहीये. ओके. इथे जर बघितली तर लाईन दाखवली नाहीये, पण आता इथे लाईन राहणार आहे ती. हा जो फेस आहे हा फेस असणार आहे. इथे अशी लाईन राहील. TR एंटर ट्रिम. हे नेहमी हवेमध्ये ड्रॉ करायचं. तुम्ही समजा लाईन वरती ड्रॉ केलं, ओके, तर ती वाकडी येणार आहे. समजा दाखवतो मी तुम्हाला. L एंटर केलं. या पॉइंट वरती क्लिक केल्यानंतर समजा मी या लाईन वरती क्लिक करतो. ओके. तुम्हाला हे वाटेल सरळ आहे तर ती लाईन वाकडी आलेली असते. मी आता इथे अजून एक एक्स्ट्रा लाईन ड्रॉ करतो जी पुढे असेल हवेमध्ये. इथे झूम इन केल्यानंतर दिसेल आधीची लाईन इन्क्लाइन आहे, त्यामुळे एक्स्ट्रा ड्रॉ करून ट्रिम करायची. आपण आपलं राहिलेलं आहे वरती सर्कल राहिलं. सर्कलचा डायमीटर किती दिलेला आहे? 15 चा डायमीटर, 7.5 EL एंटर, I एंटर. या सर्कलच्या सेंटर पॉइंट वरनं F5 आणि 7.5 ची रेडियस. अजून काय राहिलंय का? झालं. ठीक आहे. हे असे आपल्याला पार्ट्स ड्रॉ करायचे. डायमीटरचं परत एकदा बघा. इथे हा अलाइनचा ऑप्शन आहे. अलाइन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे असे डायमेन्शन द्यायचे. या पॉइंट पासून या पॉइंट साठी. L एंटर. या पॉइंट पासून वर्टिकल. त्यानंतर मग DAL एंटर करायचं. D एंटर केलं तर चालेल. या पॉइंट पासून इथपर्यंत डायमेन्शन दिलं. डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर या डायमीटरचं सिम्बॉल दिलं. त्यानंतर बाजूला क्लिक करायचं. हाईट कमी जास्त करायची असेल D एंटर. मॉडिफाय मध्ये गेलो. इथे टेक्स्ट आहे. टेक्स्ट मध्ये इथे टेक्स्ट हाईट आहे. मी समजा 0.1 केली.
सॉरी 1 2 सेम सिम्बॉल्स अँड एरोज मध्ये इथे एरो साइज 1 2 ओके तर हे असे आपण डायमेन्शन्स कमी जास्त करू शकतो ओके तर ही असाइनमेंट प्रॅक्टिस करा ओके आणि पहिला पेजवरचे सगळे कंप्लीट करा आणि मला फोटो सेंड करा व्हॉट्सअपवर हो सर ते जे तुम्ही आता 15 डायमीटर घेतलं ना तर ते डायरेक्ट सर्कलचा आपण डायमीटर नाही घेऊ शकत जे आपण लाईन ओढली त्यापेक्षा आता इथे समजा मी डायमीटर सिलेक्ट केला हा इथे हा डायमीटरचा ऑप्शन आहे ओके त्याला सिलेक्ट केला आता इथे काय म्हणते सिलेक्ट आर्क और सर्कल मी समजा त्याला सिलेक्ट करतो इथे काय येते ऑब्जेक्ट सिलेक्टेड इज नॉट एन आर्क सर्कल और पॉलीलाइन आर्क तर ते ओके तर हा एलिप्स आहे ना त्यामुळे तो घेणार नाही ओके ओके जे प्रॉपर सर्कल असणार ते घेणार हा ओके जेव्हा आपण ऑर्थोग्राफिक व्ह्यू ड्रॉ करू त्याच्यामध्ये आपल्याला इकडनं डायमीटर घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला असं डायमेन्शन द्यायला लागेल आणि सेम डी ईडी एंटर करायचं ओ एंटर करायचं त्याला सिलेक्ट केला एंटर दाबायचं आता इथे ही जी लाईन आहे या लाईनला पॅरलल असेल फर्स्ट पॉइंट सेकंड